सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। बालिंगाची ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कात्यायनी डोंगरावरील प्रसिद्ध कात्यायनी देवीच्या मंदिरात अमावस्येनिमित्त आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती। पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं। या निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। अभिषेक, पूजा अर्चा, आरती यांसह भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। नवदुर्गांपैकी 6वी दुर्गा म्हणून कात्यायनी देवीची ओळख असून नवसाला पावणारी देवी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात तिची ख्याती आहे। त्यामुळे अमावस्या, नवरात्र आणि इतर सण उत्सवांच्या काळात इथं भाविकांची मोठी गर्दी होते। विशेषतः नवरात्र उत्सवात सलग 9 दिवस ग्रामस्थ नवरात्रीसाठी बसतात, तर कार्तिकी पौर्णिमेला भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं। प्रत्येक अमावस्येला महाप्रसादाची परंपरा कायम आहे। आज भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। मोठ्या संख्येनं भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दरम्यान बालिंग्याचं ग्रामदैवत असलेल्या कात्यायनी मंदिराचा ऐतिहासिक संदर्भही महत्त्वाचा आहे। पूर्वी बालिंगा गाव याच परिसरात वसलं होतं, मात्र कळंबा तलाव उभारल्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी बालिंगा गावाचं पुनर्वसन सध्याच्या नवे बालिंगा या ठिकाणी केल्याची माहिती मंदिराचे पुजारी रामचंद्र गुरव यांनी बी न्यूजशी बोलताना दिली। पूर्वी बालिंगा इथं होतं, पण ते कळंबा तलाव झाल्यामुळं बालिंगावर गगनबावडा रोडला म्हणजे फुलणीच्या समोर बसवलं छत्रपती शाहू महाराजांनी। कात्यायनी म्हणलं तर नवदुर्गापैकी 6वी दुर्गा। लोकवस्तीपासून दूर असलेल्या या मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे। दाट झाडी आणि मंदिराभोवती असणारा पाण्याचा कुंड, दीपमाळा यामुळे मंदिराची शोभा वाढते। अमावस्येच्या निमित्तानं पार पडलेल्या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं।